पहा डिटर्मिनंट आणि मॅट्रिसेस मध्ये आपण एक्सरसाइज 4.6 पाहतो बघा. एक्सरसाइज 4.6 फर्स्ट एक्झाम्पल दॅट इज इव्हॅल्युएट. या दोन मॅट्रिक्सचे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे आणि या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करायचं. ओके, फर्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू. पहा लक्ष द्या. फर्स्ट एक्झाम्पल काय दॅट इज 3 2 1 दॅट इज 2 4 3. ना आता पहा या मॅट्रिक्सची ऑर्डर काय सांगा. या मॅट्रिक्सची ऑर्डर काय 3 बाय 1. याची काय 1 बाय 3. ओके, रो बाय कॉलम म्हणजे 3 रो आहेत, एक कॉलम आहे, एक रो आहे, 3 कॉलम आहे. ओके, ह्या दोन मॅट्रिक्सचा ज्यावेळेस गुणा करू ना तर येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय असणार आहे 3 बाय 3. किती असणार आहे 3 बाय 3. ठीक आहे, आपण दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करूया. समजा ह्या मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन केलं आपण, तिची ऑर्डर काय असणार. तिची ऑर्डर दॅट इज 3 बाय 3. ऑर्डर काय असणार 3 बाय 3. चला पहिला रो पहिला कॉलम 3 दुने 6. पहिला रो दुसरा कॉलम 3 चौक 12. पहिला रो तिसरा कॉलम 3 त्रिक 9. दुसरा रो पहिला कॉलम 1 दुने 4. 1 दुने 4. देन दुसरा कॉलम 4 दुने 8. दुसरा रो तिसरा कॉलम 3 दुने 6. ओके, तिसरा रो पहिला कॉलम 2 1 2. तीसरा रो दूसरा कॉलम 4 1 4. तीसरा रो तीसरा कॉलम 3 1 3. And this is the matrix. This is the answer. Now the second example is that is 2 minus 1 3 and 4 3 1. आता याची ऑर्डर काय 1 by 3. याची ऑर्डर काय 3 by 1. मग येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय असणार 1 by 1. म्हणजे येणाऱ्या मॅट्रिक्स मध्ये फक्त एकच एलिमेंट असणार, त्याची ऑर्डर असणार आहे 1 by 1. त्याची ऑर्डर काय असणार आहे 1 by 1. नाउ मॅट्रिक्स मल्टिप्लाइड बाय विच मेथड रो बाय कॉलम. त्याची येणारे मॅट्रिक्सची ऑर्डर असणार 1 by 1. रो बाय कॉलम 4 दुने 8. 3 1 3 आणि 3 1 3. बरोबर. ओके, 3 3 8 कॅन्सल. आन्सर किती येते 8. आन्सर किती येते दॅट इज 1 by 1. आपला फर्स्ट क्वेश्चन संपलेला आहे बाळांनो. कोणता क्वेश्चन संपलेला आहे. द फर्स्ट क्वेश्चन इज कंप्लीटेड विच इज व्हेरी सिंपल. लक्षात आहे सगळ्यांच्या. अतिशय सोपा कन्सेप्ट आहे. दॅट इज मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस. द सेकंड एक्झाम्पल इज second example is question number 2. If a is equal to 1 minus 3 4 2 and b is equal to 4 1 3 minus 2 then show that AB is not equal to BA. We have to show that AB is not equal to BA. First we have to find AB. Now AB is equal to what is it 1 minus 3 4 2. B is equal to 4 1 3 minus 2. Okay, A into B. Okay, A is what 1 minus 3 4 2. That is 4 1 3 minus 2. Matrix multiplication done by which method? Row by column. 4 1 पहिल्याचा गुणाकार पहिले 4 1 4 3 3 9. Okay, नंतर row by column 1 into 1 1 3 into 2 3 दुने 7 plus 6. नंतर रो बाय कॉलम 4 चौक 16 3 दुने
6, 3 दुने 6, 4 एक 4, 2 दुने 4, 2 दुने 4. -9 plus 4, that is -5, that is 7, that is 22, that is 0. This is AB. Now BA. Now BA. BA is equal. What is B? 4, 1, 3 minus 2. What is A? A is what? 1 minus 3. 1 minus 3, 4, 2. Matrix multiply done by which method? Matrix multiply done by which method? Row by column method. Row by column method. That is row by column. 4 एक 4, 4 एक 4. But row by second column. 4 3 12, that is 12, and 2 into 1, that is plus 2. For second row, first column. 3 एक 3 minus 4 दुने 8. इधर minus है. पर row by second column. 3 3 9 minus 12 दुने 4. मग 4 आणि 4 किती झाले आता सांगा? 4 आणि 4 किती झाले? 8. नंतर 12 होता तो that is minus 10. 3 minus 8, that is 8, 7, 6, that is minus 5, that is 9, 4, 13. One we have to find, that is AB. We have to find AB. We have to find BA. Okay, along equation number 1, along equation number 2. From 1 and 2, from 1 and 2, AB is not equal to B. AB is not equal to B. AB is not equal to B. AB and B is same. Okay. Now, the next example is. Listen. This question number 2 now. Next question number 3. Question number 3 is the next question is if A is equal to, question number 3, if A is equal to, that is minus 1, 1, 1, 2, 3, 0, 2, 3, 0, 1 minus 3, 1, and B is equal to, 2, 1, 4, 2, 1, 4, 3, 0, 2, 3, 0, 2, 1, 2, 1. Then state whether AB is equal to BA. Justify your answer. State whether AB is equal to BA. Justify your answer. आपल्याला AB is equal to BA. आपल्याला AB is equal to BA आहे का नाही? AB is equal to BA आहे का नाही हे चेक करायला लागेल पहिल्यांदा. हे काय करायला लागेल? चेक करायला लागेल. त्याच्या आधारे आपण सांगू शकतो AB and BA इक्वल आहेत का. First we have to find AB. Okay. What is A? It is minus 1, 1, 1. That is 2, 3, 0, 1 minus 3, 1. What is B? That is 2, 1, 4, 3, 0, 2, 1, 2, 1. मला सांगा matrix multiply done by which method? Row by column method. 2 into minus 1, that is minus 2. 3 into 1, that is plus 3. 1 into 1, that is plus 1. Row by first column. पहिला row दूसरा column. 1 into minus 1, minus 1. 1 into 0, 0. 2 into 1, plus 2. नंतर row by column, that is 4 into minus 1, that is minus 4. 2 into 1, plus 2, 1 into 1, plus 1.
प्लस 1. ओके. नंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम 2 into 2 that is 4, 3 into 3 9, 0 into 1 0. नंतर second column 2 into 1 that is 2, 3 into 0 that is 0, 0 into 2 that is 0. नंतर सेकंड रो थर्ड कॉलम 4 दूने 8, 3 दूने 6 0 plus 0. नंतर तिसरा रो पहिला कॉलम 2 into 1 that is 2 that is -9 plus 1. बरोबर. नंतर थर्ड रो सेकंड कॉलम 1 into 1 1 plus 0 plus 2. नंतर थर्ड कॉलम 4 1 4 3 दूने 6 plus 1. Okay, that is AB. That is AB is equal to, मला होता है सिंप्लीफाई करायचं 3 and 1 4 that is 2, 1 that is 1, that is -1, that is 13, that is 2, that is 14, that is -6, that is 3, that is -1. This is AB. Now we have to find BA. Now BA is equal to what is B? That is 214 302 121. What is A? -1 1 1 2 3 0 1 -3 1. Okay. Matrix multiply done by which method? Row by column method. That is, लक्ष रखना, row by column. 2 into -1 that is -2, plus 2 into 1 that is 2, plus 4 row by column 2 into 1 that is 2, plus 3 4 3 12. And the row by column that is 2 into 1 that is 2, plus 0 plus 4. And the second row first row 3 into -1 that is -3 plus 0 plus 2. And the second column 3 into 1 that is 3 plus 0 then is 6. And the second row third column 3 into 1 that is 3 plus 0 plus 2. Okay. And the third row and first column 1 into -1 that is -1, that is plus 4 plus 1. Third row and second column 1 into 1 that is 1 plus 6 minus 3. Then the third column 1 plus 0 plus 1. Now we have to solve 2 to get cancelled. That is 4. That is -7. That is 6. That is -1. That is -3. That is 5. That is 4. That is 4. That is 2. This is BA. This is BA. This is AB. This is equation number 1. This is equation number 2 from 1 and 2. From 1 and 2. AB is not equal to B. AB is not equal to B. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. फक्त बाळांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन येणं गरजेचं आहे. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन जर आपल्याला येणार नसेल, आपल्याला त्याचे नियम माहिती नसेल, तर तुम्ही एक पण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. ओके. मी मागचे जे 19वे लेक्चर आणि 20वे लेक्चर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं करायचं हे एकदम डिटेलमध्ये शिकवले. त्याचं लेक्चर व्यवस्थित बघा तरच तुम्हाला हे एक्झाम्पल समजतील, अदरवाईज समजणार नाही. हे लक्षात ठेवा. ओके. Now the next example is question number 4 है बा. Question number 4 आहे. Show that AB is equal to BA where AB is equal to BA where AB is equal to BA where
AB is equal to BA, where A is equal to minus 2 3 minus 1, minus 2 3 minus 1, minus 1 2 minus 1, minus 6 9 minus 4, and B is equal to 1 3 minus 1, 2 2 minus 1, 3 0 minus 1, 3 0 minus 1. And the second example is, this is the first example, and the second example is A is equal to cos theta minus sin theta, and sin theta cos theta, and B ची व्हॅल्यू काय आहे? B is equal to cos phi minus sin phi, and sin phi and cos phi. ओके, सोपं एक्झाम्पल आहे. दोन एक्झाम्पल मध्ये काय झालं? AB is equal to B. पहा, मी तुम्हाला सांगितले मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज नॉट कम्युटेटिव्ह, म्हणजे AB is equal to BA येत नाही, पण काही जे एक्सेप्शन केसेस आहेत त्याच्यामध्ये AB is equal to काय येऊ शकतो? BA येऊ शकतो. ओके, मग आपण पहिले सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह करू, नंतर फर्स्ट एक्झाम्पल. दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. AB is equal to B, याच्यात पण AB is equal to BA दाखवायचं. पहिले AB फाइंड आउट करू आपण. AB तर काय पहिला आहे? cos theta minus sin theta, इथे काय sin theta, इथे cos theta, आणि B काय? cos phi minus sin phi, इथे sin phi, इथे काय? cos phi. Okay, now matrix multiplication done by which method? Row by column. This into this, cos theta cos phi, cos theta cos phi. पहिलं जो गुणाकार पहिले आहे मायनस sin theta sin phi, मायनस sin theta sin phi. ओके, नंतर परत फर्स्ट रो सेकंड रो cos theta sin phi, म्हणजे मायनस cos theta sin phi, आणि परत cos theta sin phi, दुसऱ्याचा गुणाकार दुसऱ्याशी मायनस sin theta cos phi. ओके, आणि परत रो बाय कॉलम, दुसरा रो पहिला रो sin theta cos phi, sin theta cos phi, cos theta sin phi, प्लस cos theta sin phi. ओके, परत रो बाय कॉलम sin theta sin phi, म्हणजे मायनस sin theta sin phi, प्लस cos theta cos phi. ओके, जरा हे व्यवस्थित केलं. आता इथं cos theta cos phi minus sin theta sin phi. आता हे फॉर्म्युला मी तुम्हाला शिकवलंय बघा, हे एक्झाम्पल पूर्ण जरा लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला दोनदा cos दोनदा sin, cos म्हणजे डिफरंट साइन. इज अ फॉर्म्युला फॉर cos theta plus phi. इज अ फॉर्म्युला फॉर cos theta plus phi. हा एक फॉर्म्युला आहे जो तुम्हाला अजून शिकवलेला नाही. त्यामुळे एवढं एक्झाम्पल तुम्ही अंडरस्टँड करा. तुम्हाला ट्रिग्नोमेट्री अजून शिकवलेली नाही, बरोबर ना? लक्ष द्या. नंतर इथं पहा, समजा इथं मायनस साइन जर मी कॉमन काढलं, मायनस साइन जर मी काय काढलं, कॉमन काढलं, हा फॉर्म्युला cos theta sin phi sin theta cos phi, प्लस मध्ये येतं ना, दिस इज द फॉर्म्युला फॉर sin a plus b, that is phi plus theta or theta plus phi, काही पण करा. ओके, sin theta plus phi minus sin theta plus phi, आणि इथं काय आहे? एकदा sin एकदा cos एकदा cos, दिस इज द sin theta plus phi, and this is समजा मायनस साइनचं बाहेर काढलं, मायनस साइन कॉमन काढलं, sin theta sin phi cos theta, किंवा असं आहे ऍक्च्युअली cos theta cos phi minus sin theta. This is the formula for cos theta minus phi. This is the formula for cos theta minus phi. ही झाली तुमची AB. ही काय झाली तुमची AB. This is question number 1. आणि तुम्हाला BA फाइंड आउट करायचं. तुम्हाला काय फाइंड करायचं? BA. तर BA आपण सॉल्व करूया. BA काय करू आपण? फाइंड आउट करू. आता लक्ष द्या, BA फाइंड आउट करायचं, राईट ना? मला BA जर फाइंड आउट करायचं असेल तर पहा, इकडे मी शेजारी BA सॉल्व करतो. आता पहा, BA that is B into A. What is B? That is cos phi minus sin phi, and sin phi and cos phi.
आणि ए काय वाढवू cos थीटा मायनस sin थीटा sin थीटा आणि cos थीटा. समजा यांचं मल्टिप्लिकेशन केलं, यांचं काय केलं मल्टिप्लिकेशन केलं तर काय होणार सांगा cos phi cos theta cos phi cos theta minus sin phi sin theta sin phi sin theta तर रो बाय cos phi sin theta minus cos phi sin theta minus sin phi cos theta. Okay, नंतर रो बाय कॉलम that is sin phi cos theta plus cos phi sin theta minus row by column sin phi sin theta minus sin phi sin theta plus cos phi cos theta. ओके, आणि जर फॉर्म्युला चेक केला तर सेम फॉर्म्युले पहा हे आणि हे याचं उत्तर येते cos ऑफ थीटा प्लस फाय, याचं उत्तर आहे मायनस साइन थीटा प्लस फाय, याचं उत्तर येते साइन थीटा प्लस फाय, याचं उत्तर येते cos थीटा मायनस फाय. म्हणजे ए बी जरी फाइंड आउट केली आणि बी ए जरी फाइंड आउट केली तर दोघांचा आन्सर काय सेम टू सेम. येते का लक्षात तुमच्या? आता हे झालं दुसरं एक्झाम्पल. आता मी ते पहिलं एक्झाम्पल सॉल्व्ह करतो पहा. जे फर्स्ट एक्झाम्पल ते मी सॉल्व्ह करतो, लक्ष द्या. हे सेकंड एक्झाम्पल मी सॉल्व्ह केलं. आता फर्स्ट एक्झाम्पल पहा. What is AB? AB find out to the A guy minus 3 minus 1 minus 1 2 minus 1 minus 6 9 minus 1. What is B? What is B? 1 3 minus 1 2 2 minus 1 3 0 minus 1. We have to find AB. We have to find AB. Matrix multiplied by which means row by column. Minus 2 into 1 that is minus 2. 3 दूने काय आहे 6 that is minus 3. तर row by second column 3 दूने 6 3 दूने 6 minus 0 येते. Okay. The row by third column minus 2 into minus 1 that is 2 minus 3 plus 1. नंतर इकडे row by second row first column minus 1 into 1 minus 1 2 दूने 4 3 1 3. सेकंड रो सेकंड कॉलम 3 1 3 2 दूने 4 minus 0. सेकंड रो थर्ड कॉलम minus 1 into minus 1 that is plus 1 minus 2 plus 1. नंतर थर्ड रो फर्स्ट कॉलम that is minus 6 9 दूने 18 4 3 5. नंतर थर्ड रो सेकंड कॉलम सांबार 3 18 9 दूने 18 minus 0 रो बाय कॉलम that is 6 that is minus 9 plus 4 6 3 that is 1. Okay, that is 0 that is 0 that is 0 1 0 that is 0 0 1. संख्यावर 8 गेले 6 12 18 1 येते. ओके, we have to find B. आला AB आता आला AB. आता आपण BA फाइंड आउट करू. BA आला AB BA. B काय 1 3 minus 1 2 2 minus 1 3 0 minus 1. A काय that is minus 2 3 minus 1 that is minus 1 2 minus 1 that is minus 6 9 minus 1. दोघांचं मल्टिप्लिकेशन करूया आपण. रो बाय कॉलम 1 into minus 2 that is minus 2 minus 3 plus 6 row by column 3 1 3 3 2 6 वजा 9. नंतर row by column that is minus 1 minus 3 plus 4. नंतर row by column that is minus 4 minus 2 plus 6 row by column 3 2 6 2 2 4 9 1 9 row by column that is minus 2 plus 4 row by column minus 6 plus 0 plus 6
row by column, that is 9 plus 0 minus 9, row by column, that is minus 3 plus 0 plus 4, and the answer is 1 0 0 0 1 0 0 0 1, and this is B. This is B. तुम्हाला सांगा AB is equal to B. Yes, AB is equal to B. AB is equal to B. अशा पद्धतीने आपली एक्सरसाइज जी 4.6 चालू आहे, एक्सरसाइज 4.6 चालू आहे, त्याचा आन्सर आलेला आहे. आलं लक्षात? आता सोपे कन्सेप्ट होते बाळांनो. उरलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया.